श्री क्षेत्र शेगाव येथून मार्गस्थ झालेल्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज भोरत येथे आगमन होत आहे। पालखी स्वागतासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पुढे सरकत असून आज भोरत गावात पालखीचे आगमन होत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र ठरलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले आहे। पालखी मार्गावर विविध गावांमध्ये भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत केले जात असून हरिनामाच्या गजराने वातावरण भारावून गेले आहे। भोरत गावात पालखी स्वागतासाठी ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला बचत गट आणि सामाजिक संस्था सज्ज झाल्या आहेत। गावातील रस्ते, चौक आणि मंदिर परिसर रांगोळ्या, फुलांची सजावट आणि भगव्या पताकांनी सजविण्यात आले आहेत। ऐतिहासिक हनुमान मंदिर परिसरात हरिपाठ, हरिकीर्तन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जय गजानन हा गजानन महाराजांच्या पालखीचा जो सेवेचा जो कार्यक्रम आहे हा 1938 पासून चालू आहे आणि दरवर्षी हा असतो। हजार भक्तांना आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम करतो। अगदी आनंदी स्वर्गीय वातावरण असतं। शेगावची आमची इथली पालखी दरवर्षीप्रमाणे आज पालखी निघालेली आहे। पंढरपूरकडचा प्रस्थान झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही भाविक भक्तांना सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था करतो आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण केलेली आहे आणि सर्व लोकांच्या सहकार्यामुळे आमचा कार्यक्रम चांगला पार पडतो।